राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत। साहेब, ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये सुषमा अंधेरेंनी एक आरोप मोठा केलेला आहे की तुमची नार्को टेस्ट करावी अशी ते मागणी करतात। यांच्याबरोबर दादा भुसेंचं पण नाव घेतलं जात आहे, काय सांगाल याविषयी? श्रीमती अंधारे यांचं वक्तव्य जे माध्यमांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलं ते आपल्याच काही सहकारी मित्रांनी मला सकाळी दाखवलं। नेहमीप्रमाणे मी 2 दिवस माझ्या मतदारसंघामध्ये होतो। सकाळी 8 वाजल्यापासून प्रचंड गर्दी सामान्य लोकांची त्यांची कामं घेऊन माझ्याकडे येणाऱ्यांची होती। त्या गर्दीतच मी असताना आपले माध्यमांचे काही प्रतिनिधी तिथं आले। ते मला म्हणले आम्हाला तातडीनं तुमचा बाईट हवा आहे। कुठल्या विषयावर बाईट हवा आहे म्हटल्यानंतर त्यांनी मला ती क्लिप दाखवली। ती क्लिप बघताना मी माझ्याबरोबर मी लोकांच्यात बसलो असतानाच ती क्लिप पाहिली। 100-1 कार्यकर्ते माझ्याजवळ होते, त्या सगळ्यांनी ती पाहिली आणि हसू आलं। मलाही हसू आलं आणि ज्याने ती क्लिप पाहिली त्या सगळ्यांना हसू आलं। हे श्रीमती अंधारे यांचं माझ्या बाबतीतलं वक्तव्य हे हास्यास्पद आहे। ज्या ललित पाटीलला मी ओळखतही नाही, हा ललित पाटील कोण आहे मला माहितीही नाही, काळा का गोरा हा ललित पाटील त्याला मी पाहिलेला नाही। जेव्हा त्याचं हे प्रकरण पुढं आलं आणि ते TV चॅनलवरती माध्यमांमध्ये दाखवायला लागलं तेव्हा हा ललित पाटील कोणतरी आहे हे आम्हाला माध्यमांच्यामधनं कळालं। 15 दिवस झाले हे प्रकरण सुरू आहे। सुरुवातीला श्रीमती अंधारे यांनी आमचे सहकारी मित्र मंत्री महोदय दादा भुसे साहेबांचं नाव घेतलं। जेव्हा त्यांनी खडसावलं माध्यमांच्या बाईटमध्ये श्रीमती अंधारे यांना दादा भुसे साहेबांनी विस्तृत प्रतिक्रिया दिली। त्याच्यानंतर आज अचानक त्यांनी माझं नाव घेतलं। म्हणजे केवळ अशा प्रकारे मंत्र्यांना बदनाम करणं, त्यांची प्रतिमा खराब करणं ही एकच काम श्रीमती अंधारे करतायत। त्या बोलण्यामध्ये तथ्य नाही। तीळ मात्रही या ललित पाटील प्रकरणाशी माझा कसलाही संबंध नाही। मी श्रीमती अंधारे यांना एवढंच आपल्या माध्यमातून सांगेन की 24 तासाचा अवधी मी त्यांना देतोय। 24 तासामध्ये जर श्रीमती अंधारे त्यांनी माझ्या बाबतीत केलेलं वक्तव्य मागं घेतलं नाही तर ज्या कायदेशीर बाबी पुढं आहेत, प्रक्रिया पुढं आहेत, त्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाण्याची तयारी श्रीमती अंधारे यांनी ठेवावी। मी त्यांना एवढंच सांगेन, महाराष्ट्रातली जनता मला ओळखते, माझ्या जिल्ह्यातली जनता मला ओळखते, माझ्या मतदारसंघातले सहकारी मला ओळखतात। माझी 3री टर्म आमदारकीची आहे। 15,000-18,000 मताने आम्ही निवडून आलेलो आहे। लोकांनी विश्वासानं आम्हाला पाठवलेलं आहे विधानसभेमध्ये। आणि असं असताना असं एखादं वक्तव्य करायचं ज्याच्यात कुठलाही तथ्य नाही, ज्याच्यात कुठलाही त्यांच्याकडे पुरावा नाही आणि आमच्यासारख्या लोकांची प्रतिमा मलिन करायची, एवढं एकच काम श्रीमती अंधारेंच्याकडे आहे। त्यामुळं त्यांनी आता एकतर वक्तव्य मागं घ्यावं किंवा या बाबतीत येणाऱ्या समोरच्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी। साहेब, ललित पाटील हा प्रसार माध्यमांत ज्यावेळेस त्याला पोलीस घेऊन जात होते त्यावेळेस त्यांनी एक गंभीर आरोप केला आहे की पुणे पोलिसांवर आरोप केलेला आहे की हे पोलिसांनीच मला पळवल्याचा आरोप तो करतोय। त्यामध्ये या सगळ्या प्रकरणाची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरू आहे। अनेक लोकांचे ससूनमधल्या स्टाफचे, पोलीस स्टाफचे त्याच्या बाबतीतले जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। पोलीस विभाग स्वतंत्र चौकशी करतोय, दवाखान्यातली चौकशी स्वतंत्रपणे सुरू आहे। जेव्हा या सगळ्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारकडे येईल त्या अहवालामध्ये जे काही निष्कर्ष काढले जातील ते पाहिल्यानंतरच याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरेल। एखादा आरोपी कोणावर तरी सांगतो की कोणामुळे तरी मी पळून गेलो, मला पळून जायला मदत केली, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा? त्यामुळे एकदा चौकशी अहवालातले निष्कर्ष समोर येऊ द्यात, ते आल्यानंतर याच्यावर अधिक विस्तृतपणानं आपण बोलू। नक्कीच हे होते मंत्री शंभूराज देसाई। त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की येत्या 24 तासात ज्या सुषमा अंधारे यांनी याचा खुलासा करावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं असंच एकूणच त्यांनी इशारा दिला आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।